आम्ही प्रशासनासाठी नाराजी व्यक्त करतोय आणि म्हणून आम्ही कडुनिंबाचा पाला देऊन एकमेकांशी हा आजचा दिवस साजरा करतोय, अशी वेळ आमच्यावर प्रशासनाने आणली आहे, असं या सगळ्या महिला म्हणतायत। विवेक कुलकर्णी आणि अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत होते आणि आता पुढे आपण अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहोत। बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील सूचनांसंदर्भातली ही बातमी आहे। कर्मचारी कृती समितीच्या मागण्या मान्य केल्यास 550 कोटींचा भुर्दंड पडणार आहे, अशी माहिती समोर येते। आणखी 250 कोटींचा उत्पन्न सोर्सेसची गरज आहे, अशी ही माहिती मिळते। बेस्ट प्रशासनाने न्यूज 18 लोकमतला ही महत्त्वाची माहिती दिली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या संपर्कात आहेत। स्वाती, काय ही अधिक माहिती मिळते आहे? खरं तर ही जी उच्चस्तरीय समिती स्थापन झाली आणि त्याच्यानंतर बेस्ट खरं तर आपल्या परीने काय करते संप संपवण्यासाठी या संदर्भात त्यांच्याकडून लिखित काही गोष्टी मागवल्या होत्या। त्यामध्ये बेस्ट प्रशासनाने सरळ म्हटलं की ही युनियन आहे जी या शहराला वेठीस धरते आणि यांना कॉम्प्रेहेन्सिव्ह सोल्युशन नको आहे, तर त्यांना फक्त ज्युनियर ग्रेड ते मास्टर ग्रेड असं फक्त हवंय। पण जर तशी केली तर साधारणतः एक 550 कोटींचा बोजा बसणार आहे आणि त्याचबरोबर ऑलरेडी बेसला 2436 कोटींचं त्यांच्यावर संचित तूट असताना हे परवडण्यासारखं नाहीये। आपण हा जो काही सजेशन आहे त्याच्यामधला जर 16वा मुद्दा बघितला तर त्या 16व्या मुद्द्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात आणि त्याच्यामध्ये वेट लिझिंग ऑफ बस म्हणजे ज्या बस आहेत त्या खाजगी बसेस घेऊन हा जो ताफा आहे तो वाढवावा। कारण बघितलं जर आता ज्या साधारणतः 3,337 बस आहेत त्या 2022 पर्यंत 1,851 इतका कमी होणार। त्याच्यामुळे जर या बसेस जर आपल्याकडे वाढवायच्या असतील तर मग या खाजगी बसेस घेण्याशिवाय पर्याय नाही। हा झाला ए पॉइंट। बी पॉइंट मध्ये जर त्यांनी महत्वाचं जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये म्युटेशन ऑफ पोस्ट म्हणजे काय, तर कंडक्टर आणि ड्रायव्हर जे आहेत ना, तर त्यांनी कंडक्टर कम ड्रायव्हर असं भविष्यामध्ये त्यांच्याकडनं काम करावं लागेल। जे स्टार्टर आणि इन्स्पेक्टर आहेत तर त्यांना स्टार्टर कम इन्स्पेक्टर असं त्यांचं युटिलायझेशन करावं लागणार आहे। त्याचबरोबर प्रशासन आणि जे काही ऑपरेशनचा भाग आहे बेस्टचा, मग ड्रायव्हर, चालक आणि त्याचबरोबर आपण पाहतो टीसी जे असतात बाहेर डेपो मध्ये तर त्या सगळ्यांचं आउटसोर्सिंग म्हणजे त्यांना बाहेरनं कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टमने घ्यावं लागेल। पुढचं डी जे महत्वाचं आहे की रिफॉर्म करावं लागणार आहे महत्वाचं, आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा खूप महत्वाचा पार्ट आहे। कारण आपण पाहतो की आजकाल मुंबई ही पूर्ण ऍप बेस्ड अनेक गोष्टी, मागणी खाणं असो किंवा प्रवास असो, सगळ्या गोष्टी या ऍप बेस्ड असतात। त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीने बेस्टला साऊंड करणं गरजेचं आहे। नक्की अशा या साधारणतः बेस्ट प्रशासनाचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये जी सूचना करण्यात आली आहे त्याविषयी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे अधिक माहिती देत होत्या। कर्मचारी कृती समितीच्या मागण्या मान्य जर करायच्या झाल्या तर 550 कोटींचा भुर्दंड पडणार आहे, असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याविषयीच त्या अधिक माहिती देत होत्या। शशांक राव यांनी मंत्रालयातल्या बैठकीनंतर काय प्रतिक्रिया दिली त्यावर सुद्धा आपण नजर टाकणार आहोत। आम्हाला इथे या मीटिंगमध्ये बोलवलं होतं हाय पॉवर कमिटीच्या। आम्ही परत एकदा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याविषयी आमचं म्हणणं परत एकदा मांडलेलं आहे आणि काही ठराविक त्यांच्या ज्या सजेशन्स होत्या किंवा जे काही क्लॅरिफिकेशन्स हवे होते ऐकून त्याच्यावरती आम्ही आमचं सबमिशन्स केलेले आहेत आणि आता ते माझ्या माहितीप्रमाणे दुपारी 3 वाजता माननीय उच्च न्यायालयामध्ये ते त्यांचे रिपोर्ट सादर करतील।